जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे। नंदनवन निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे, तर जितेंद्र आव्हाड देखील यावेळी उपस्थित होते अशी माहिती आहे। यावेळी वैयक्तिक कारणासाठी भेट घेतल्याचं शिंदेंनी सांगितलंय। जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरण आणि एनडीएला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती आहे। दरम्यान आता जयंत पाटलांनी एकनाथ शिंदेंची देखील भेट घेतल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। पवारांनी राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी झाल्यास जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खातं जाणार अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। नगर विकास खात्यातील आणि माझ्या काही वैयक्तिक कामांसाठी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात अपील केल्याचं त्यांच्या कानावर घातल्याचं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। जयंत पाटील एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे। वैयक्तिक कामासाठी शिंदेंची भेट घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि याविषयी अधिकची माहिती घेऊयात। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासूनच्या ज्या घटना घडतायत त्याचा जर आपण एक क्रम बघितला तर काहीतरी राजकीय घडामोडी घडतायत असा एक अंदाज बांधता येऊ शकतो। एकनाथ शिंदे आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं समजतं। जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते आणि काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती। या सर्व गाठीभेटींचा नेमका अर्थ काय? नक्कीच हा योगायोग होऊ शकत नाही की मागील अनेक दिवसांपासून सातत्यानं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील हे महायुतीच्या नेत्यांची भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वात आधी भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यासोबत त्यांची बैठक झालेली होती, भेट झालेली होती। तेव्हा त्यांनी म्हटलं की ही भेट काही नियोजित नव्हती, राजकीय चर्चा झालेली नव्हती असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं। आणि ह्या भेटीगाठी सुरू असतानाच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली वर्षा निवासस्थानी जाऊन, आणि त्या ठिकाणी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते। मात्र माझ्या मतदारसंघातल्या आणि माझ्या वैयक्तिक कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। आणि या भेटीची चर्चा सुरू असतानाच या चर्चांना उधाण आलेलं असताना काल जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि कारण त्यांनी तसं सांगितलं की नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात आम्ही अपील केलेली आहे आणि या संदर्भातच एकनाथ शिंदे यांना माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो। मात्र जी इनसाईड स्टोरी आहे, जी चर्चा जी कानावर येते, जे नेते ऑफ रेकॉर्ड बोलत असतात त्यांच्यानुसार जी भेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली होती त्या भेटीमध्ये डिलिमिटेशन संदर्भात डिलिमिटेशन बिलला शरद पवार गट हे पाठिंबा देणार आहे आणि त्या संदर्भात जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झालेली होती आणि त्यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते। त्याच विषयी कालच्या बैठकीत देखील चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। आणि सोबतच मागील अनेक दिवसांपासून आपण जी चर्चा करतो आणि जी कानावरती येते त्यानुसार की राष्ट्रवादी संदर्भात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात सध्या पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात खलबतं सुरू आहेत आणि शरद पवार गटातले जे खासदार आणि आमदार आहेत त्यांची जी भूमिका आहे ती जाणून घेतली जाते। त्यामुळे आता ज्या चर्चा पडद्यामागे घडत होत्या त्या आता अगदी आपल्याला समोर घडताना पाहायला मिळत आहे। उघडपणे आता जयंत पाटील असतील जे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्यावरती संपूर्णपणे इतर नेत्यांशी चर्चा करण्याची नेहमी जबाबदारी निश्चितच। त्यामुळे खरं तर सीमा, या सर्व बैठकांचा, या गाठीभेटींचा नेमका अर्थ काय निघतो येत्या काही दिवसात हे स्पष्ट होईलच।